नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्र टॉप 10। बघूया महाराष्ट्रातील काही ठळक बातम्या। मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवार 1 सप्टेंबर रोजी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवण येथे येणार आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी दिली। मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील हे मालवण येथे राजकोट किल्ल्याची जी पुतळ्याची दुर्घटना झालेली आहे त्या क्षतिग्रस्त पुतळ्याची पाहणी करण्यासाठी मालवणमध्ये 1 सप्टेंबर 2024 रोजी येणार आहे। मालवणमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच त्यांचं आगमन होत असल्यामुळे मराठा समाज त्यांच्या भेटीसाठी अत्यंत आतुर झालेला आहे। मनोज जरांगे पाटील हे रात्र 31 ऑगस्टला उशिरा मालवण शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांचा मुक्काम हा जानकी मंगल कार्यालय कुंभारमाट येथे राहणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान ते मालवण राजकोट येथे किल्ल्याची पाहणी करतील आणि त्यानंतर ते कुडाळ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर मोटारीने कोल्हापूर मार्गे त्यांचा नियोजित कार्यक्रम जो खेड शिवापूर येथे आहे त्या खेड राजगुरुनगर या कार्यक्रमासाठी ते रवाना होणार आहेत। नवी मुंबई हर्बल मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। गेल्या 1.5 तासापासून वाशी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलला उशीर झाल्यामुळे वाशी स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। तसेच दररोजचा प्रवास लोकलने करून कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे सुद्धा यामुळे हाल झाले आहे, तर काही प्रवासी कंटाळून रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले। सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीपासून ते भयावह अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर भीतीच्या छायेत वावरणाऱ्या 5 ते 15 या वयोगटातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे। समाजात दैनंदिन घडणाऱ्या अनेक विघातक घटनांपासून स्त्री म्हणून आपणच आपले संरक्षण करणे ही काळाची गरज आहे। स्त्री ही अबला नसून सबला आहे। या वैचारिक जाणीवेतून ठाणे शहरातील मुलींना स्वयंसुरक्षिततेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। सदर शिबिराचे आयोजन पाचपाखडी परिसरातील नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांनी केले आहे। या शिबिराचा कालावधी 1 महिना असून ते कचराळी तलाव ठाणे महानगरपालिका समोर या ठिकाणी घेण्यात येत आहे। या शिबिरात मुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। छेडछाडीच्या घटनांमध्ये महिलांना विरोध करण्याचे योग्य तंत्र माहीत नसल्याने त्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागतो। मात्र महिलांच्या जवळील ओढणी, पिन्स, कंगवा, सौंदर्य प्रसाधने आदी अनेक वस्तूंचा वापर स्वसंरक्षणासाठी करणे शक्य आहे। या सर्वांच्या योग्य वापरातून स्वसंरक्षण कसे करता येईल याचे प्रशिक्षण मुलींना या शिबिराच्या माध्यमातून घेता येईल। छेडछाडीच्या प्रसंगामुळे अनेकदा महिलांचे मानसिक स्वास्थ्य ढासळते, आत्मविश्वास कमी होतो, त्याचा कुटुंबावरही परिणाम होतो। त्यामुळे अशा कठीण प्रसंगाचा सामना केल्यानंतर मनाचा संयम ढळू न देता खंबीरपणे त्यातून मार्ग कसा काढावा याविषयी समुपदेशक देखील या शिबिरात करण्यात येणार आहे। तसेच महिला अत्याचाराविरोधीचे कायदे, त्यांचा वापर, कुटुंबियांची साथ, संरक्षणाचे मार्ग अशा अनेक विषयांवर मार्गदर्शक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा करतील। आज शिबिराचे प्रात्यक्षिक कचराळी तलाव या ठिकाणी देण्यात आले। त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया देवीदास ढाकणे यांनी उपस्थित मुली व महिला यांना स्वयंसुरक्षिततेसाठी काय केलं पाहिजे याबद्दल समुपदेशन केले। जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींना या शिबिरात सहभागी करून घ्यावे अशी विनंती आयोजक राजेश मोरे व रुचिता मोरे यांनी केली आहे। आज कचराळी तलाव या ठिकाणी आज मुलींसाठी त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे हा कार्यक्रम आयोजित केला होता। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे। सध्या ही काळाची गरज झाली आहे की मुलींनी फिजिकली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे। शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होणे काळाची गरज झालेली आहे। स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा आणि पुढील त्यांच्या करिअरसाठी सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट झालेली आहे आणि त्या दृष्टीने मोरे साहेबांनी आणि मॅडमने जे पाऊल उचलले त्यासाठी त्यांचं अभिनंदन करते। आता पोलीस प्रशासनाने देखील या संदर्भात जे आहे ते पाऊल उचललेलं आहे। पहिल्यापासूनच आपण शाळांमध्ये जाऊन या संदर्भात अवेअरनेस करत होतो। इथून पुढे आपण याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती अजून वाढवलेली आहे। नौपाडा विभागामध्येच आपण ज्या विविध शाळा आहेत त्यामध्ये जाऊन मुलींना गुड टच, बॅड टच, सायबर अवेअरनेस असेल किंवा अत्याचाराविषयी जे कायदे आहेत ते त्याच्याविषयी आवाज कसा उठवायचा याबद्दल ऑलरेडी आपण अवेअरनेस करत आहोत। आणि ज्या विविध आता आदित्य मार्शल आर्ट असेल, स्वस्तिक मार्शल आर्ट असेल या ग्रुपने देखील असे देखील ग्रुपने पुढे येऊन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत असं मी त्यांना आवाहन करतो। मॅडम काय कराल?
आता गणपती दर्शनासाठी महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने बाहेर पडत असतात, त्यासाठी देखील आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. महिला छेडछाड विरोधी पथक जे आहे ते आपण स्थापन करतो आहे आणि त्याचा समावेश आपण या गणपती उत्सवादरम्यान केलेला आहे. तसेच आपण बीट मार्शल आणि जी CRM मोबाईल आहे यांना देखील आपण या संदर्भात कामगिरी केली. मॅडम प्रकारे संपर्क साधते महिलांसाठी 112 जो हेल्पलाईन क्रमांक आहे याद्वारे आपण संपर्क करू शकता. याद्वारे आपल्याला तात्काळ पोलीस मदत जी आहे ती तात्काळ उपलब्ध होऊ शकते. एक तर सगळ्यांना सांगायचं आहे की कोणतीही महिला अबला नाही, की आपल्या संस्कृतीनुसार ती दुर्गा आहे, ती देवी असली तरी ती स्वसंरक्षण करू शकते, स्वतःचं रक्षण आणि समाजाचं रक्षण करते. आणि इथे फक्त आम्ही त्यांच्यामधला विश्वास जागवणार आहोत. या ठिकाणी आम्ही 1 महिन्याचं त्यांचं मोफत प्रशिक्षण घेणार आहोत. त्यांचा विश्वास आणि नुसतं मार्शल आर्टचं नाही तर समाजातली नामांकित माणसं इथे येणार आहेत, काही डॉक्टर येणार आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या कुणी स्पर्श केला, वेगळा स्पर्श केला तर त्यांना शिक्षण असतोच, पण लहान मुलींना त्याची माहिती दिली पाहिजे. लहान मुलींवरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही, कुठल्याच महिलेवर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक समाज म्हणून त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना जागृत करणं हे आम्ही कर्तव्य समजतो आणि या कर्तव्यपूर्तीतनंच आम्ही इथे या सगळ्या मुलांसाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. मला प्रभागातील महिलांना आणि पालकांना काय आवाहन? आता आम्ही हे 1 महिन्याचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. ज्यांनी कोणी नावं दिली असतील त्यांनी किंवा दिली नसतील तर त्यांनी आताही द्या. आपण हे प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. आम्ही असं सांगणार आहे सगळ्यांना की आता आम्ही 5 ते 14 या वयोगटातील मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेलं आहे, पण ह्याच्या पुढे आपण मोठ्या महिलांना किंवा त्याच्या वरच्या वयोगटातील महिलांनासुद्धा मोफत प्रशिक्षण देणार आहोत. आणि त्यांना एकच सांगेल की कुठलीही महिला अबला नाही, तुम्ही फक्त आवाज उठवायचा आहे, तुम्ही बोललं पाहिजे, अन्यायाविरुद्ध बोललं पाहिजे, तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध बोललं पाहिजे, तुम्ही हिंमत केली पाहिजे. अख्खा समाज तुमच्या मागे आहे आणि तुमच्या मागे नेहमीच उभा राहील. तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल त्यात तुमची चुकी नाही, तुम्ही बोलायला शिका आणि तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही सांगत जा. अशा अनेक घटना आता आमच्याकडे येत आहेत. फक्त महिलांनी बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मनातल्या मनात दबून राहणं सोडलं पाहिजे आणि ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आपण मार्गदर्शन करणार आहोत. खरं म्हटलं तर राजू दादा यांचे मी खरोखर आभार मानते, ताईंचे पण आभार मानते. त्यांनी हे जे प्रशिक्षण ठेवलं आहे मुलींसाठी हे खरंच उत्तम आहे आणि योग्य आहे. आजच्या काळाला ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि मुलींसाठी तर आज आम्ही एवढ्या महिला मोठ्या असून आम्हाला आज कळलं की आपण आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं. आज आम्हाला ही गोष्ट कळाली आणि मुलींच्या दादांच्या यांच्या निमित्तानं का होईना पालक लोकांना तरी समजेल की आपण पण आपलं स्वतःचं रक्षण कसं करू शकतो. आम्ही बघून तरी हे करू शकतो म्हणजे आपलं तेवढं हे राहील मेमरीमध्ये की तिथे आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, काय करू शकतो. आणि दादा आणि ताईंनी यांनी ठेवल्याबद्दल यांचे खरंच मनापूर्वक आभार. पण आहे ना मुलींसाठी हे खरंच खूप उत्तम आहे आणि याच्या पुढे ना मुलींनी स्वतःच्या पायावर राहण्याची हिंमत करायची, घाबरायचं नाही. आणि आता हे पुढे काळाची गरज आहे. यासाठी आपण आता याच्या पुढे असं सगळेजण मिळून जर हे केलं तर सगळ्यांचं खूप चांगलं होईल आणि धन्यवाद. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज व्हिडिओ माध्यमाने काही मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यात एक प्रकारे द्वेष वाढवण्याचं काम हे मोदीजी करत आहेत. तसेच वाढवण बंदराला स्थानिक कोळी बांधवांचा विरोध होत असताना कोळी बांधवांच्या हितावर वरवंडा फिरवण्याचं काम मोदीजी करत आहेत. मोदीजींच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यात झालेले व्यवहार, बदलते टेंडर यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा विळखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीमध्ये कलम केलं जाते. अशा प्रकारे मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. महायुती सरकारने गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यावेळी 60,000 कोटींच्या कामाची घोषणा केली. मात्र त्यातील 60 कोटी रुपयांचे सुद्धा काम झाले नाही. सरकार एक प्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करत आहे. सरकार मागचा पाढा गिरवण्याचं काम करत असून आधीच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावं असे ते म्हणाले. मोदीजी महाराष्ट्रात आलेले आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषाचंच काम करतात. या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्याने या वाढवण बंदरांना विरोध केलेला आहे.
एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोदीजी आलेले आहेत. और त्या कोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार नरेंद्र मोदीजी करतात. असं होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे. म्हटलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर, नंतर टेंडर, 2,40,00,000 पुतळ्याला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला 2.25 कोटी रुपये, असा नुसता भ्रष्टाचाराचा विळखा या ठिकाणी घातलेला होता. आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागितली, पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते. छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते. इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये. मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई येथे पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करीत आजची बैठक झाली. रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर संयोजक म्हणून जबाबदारी दिली. तसेच ही विधानसभा आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीचा विजय कसा होईल यासाठी लढवणार आहे. त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत, समर्थित नेते आहेत. जिथे स्कोप नाही तिथे आम्ही समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. बाकी सर्व नेते वेगवेगळ्या समितीचे संयोजक असणार आहेत असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेसमोर नतमस्तक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्ताची माफी मागितली आहे. त्यावर काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी काय वाटते ते वाटू द्या. काँग्रेस पार्टी यावर राजकारण करत आहेत असे ते म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करता आज कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणुकीचं राज्याचं संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी दिली आहे. या निवडणुकीची राज्य संयोजक म्हणून संपूर्ण जबाबदारी रावसाहेब पाहणार आहेत. आणि या 2-4-5 दिवसामध्ये सुधीर भाऊ असतील, पंकजाताई असतील, चंद्रकांत दादा आहेत, आमच्या कोर कमिटीचे सर्व जे आमचे 19 पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या समितीचे प्रमुख असतील. आणि त्यामुळं ही विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील याकरता आम्ही आज योजना तयार केली आहे. निश्चितपणाने आमच्या भारतीय जनता पार्टीचे 35 लक्षाच्या वर कार्यकर्ते महायुतीला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे जाऊ. महायुतीचे जे सर्व जागा आहेत त्यावरती राऊतांनी भाजपच्या जागा लढवणार आहे त्यावरती भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संयोजक म्हणून या निवडणुकीचे आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी या निवडणूक समितीमध्ये ते प्रमुख आहेत. आणि महायुतीचा समन्वय करण्याकरता आमची समन्वय समिती आहे. त्यामुळे आमचं संचालन जे राज्याचं निवडणुकीचं ते रावसाहेबांच्या संयोजक पदावर हे राहणार आहे. आम्ही सर्व नेते या ठिकाणी वेगवेगळ्या समितीमध्ये राहणार आहोत. मी यापूर्वी आपल्याला सांगितलं आहे की आमचे ज्या ठिकाणी आमच्या नेत्यांना असं वाटतं, जे भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत, समर्जितजी आमचे त्या ठिकाणी नेते होते, पण ज्या ठिकाणी स्कोपच नाही आहे निवडणूक लढायचा, जे महायुतीला सीट गेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढायचीच आहे असा विचार करून ज्यांनी हा विचार केला आहे की दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढायचा, आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अजूनही काही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी सर्वच आमचे नेते त्या त्या विभागात बोलणार आहेत. पण मला असं वाटतं की या ठिकाणी फार काही पेच प्रसंग नाही आहे. 1-2 ठिकाणी हा पेच प्रसंग येतो आहे, पण निश्चितपणे यामध्ये आमचे सर्व नेते त्या त्या विभागात बसून आमच्या त्या त्या जे काही समज गैरसमज असतील यातनं सर्वांना बाहेर काढू आणि निश्चितपणे
कुठलंही जास्त आउटगोईंग होणार नाही याची काळजी आम्ही करू. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजता शिवसृष्टीचे लोकार्पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन तसेच खासदार श्रीकांत शिंदे व भाऊसाहेब चौधरी यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या प्रस्तावित मांडताना सांगितले की महाराष्ट्रात कुठेही 71 फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा नसून तो माझ्या मतदारसंघात केला आहे. याचे कारण असे की सर्व नांदगाव विधानसभेतील नागरिकांच्या मागणीवरून हा पुतळा उभारला आहे व त्याची सर्व निगा राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेऊ, असे गवई आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आम जनतेसमोर मुख्यमंत्री यांना सांगितले. तसेच माझी पत्नी अंजुमाताई हिने महिलांसाठी हाताला काम मिळावे याकरिता काही कंपनीची सुद्धा मागणी केली आहे व शेतकऱ्यांसाठी आणखी योजना मला द्याव्या. तसेच करंजवन धरणाचे पाईपलाईनद्वारे मनमाड व नांदगाव नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा काही कायमस्वरूपी सोडवला आहे, कारण गेल्या 10 वर्षाच्या या मतदारसंघातील आमदारांनी कुठेही काम केले नाही. ते काम मी 2 वर्षात करून दाखवले, असेही त्यांनी म्हटले. तसेच लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली असून त्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे, परंतु विरोधी पक्षनेते म्हणतात की पैसे खात्यातून लवकर काढून घ्या, नाहीतर हे सरकार पैसे वापस काढून घेतील. पण आम्ही पैसे देणारे सरकार आहेत, पैसे घेणारे सरकार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नांदगाव विधानसभेच्या मतदारांसमोर सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वागतासाठी ढोल ताशा गजरात व फटाक्याच्या अतिमबाजीत तर तसेच 150 JCBच्या मथून फुलांच्या त्यांच्या अंगावर वर्षाव केला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमाद्वारे आपली प्रतिक्रिया मांडली आहे. प्रतिक्रिया देत म्हणाले की माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो, शेवटी कबूल करायला इतकंच महत्त्वाचं. याच्यातच मोठा पण म्हणावा लागेल की जे आमचा आराध्य दैवत आहे आणि पंतप्रधानांनी देखील त्याबद्दल माफी मागितली. याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत ही आराध्य दैवतच राहतो आणि त्याच्यावरती श्रद्धा ही अशीच असते. ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. 140 कोटी जनतेच्या माणसाने पंतप्रधानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा मानला आहे. याच्यातच मोठं पण म्हणावं लागेल की जे आमचं आराध्य दैवत आहे त्याच्या बाबतीमध्ये जी चूक घडलेली आहे त्याची माफी मागणं या देशाच्या पंतप्रधानाने, याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत हे आराध्य दैवत राहतं आणि त्याच्यावरची श्रद्धा ही अढूळ असते, हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. पण काही जण कोर्टात लढाई लढतात मात्र माफी मागत नाही असं टोला पण लगावलेला आहे. निश्चितपणाने बरोबर आहे. माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो. शेवटी कबूल करून घेणं ही काही छोटी गोष्टी नाही. ती 140 कोटीच्या देशाच्या माणसाने, पंतप्रधानांनी छत्रपतींना मोठं मानलंय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया मांडत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले. वाढवण बंदराच्या संदर्भात भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता. तिथे कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, त्यांचा निषेध केला. मोदी गो बॅक, मोदी परत जा अशा घोषणा दिल्या. मोदींनी पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीने कोसळला आणि संतापाचा लावा इथे महाराष्ट्रात उसळला, त्याचमुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातल्या संतापाला तोंड द्यावे लागेल. त्याचमुळे काल त्यांनी राजकीय माफी मागितली, असे ते या प्रतिक्रियेत देत बोलले. तसेच प्रधानमंत्री यांची माफी राजकीय माफी आहे. उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी. त्याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम, महाराष्ट्राच्या विषयी प्रेम, आत्मीयता हे असण्याचं कारण नाही, असं त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबई पोलीस, मिंदे सरकार व त्यांच्या पक्षातले सर्व घाशीराम कोतवाल पेशव्यांचे हे शेवटपर्यंत लोकभावनांचा उद्रेक दडपशाहीने संपवण्याचा प्रयत्न करतील. पण शिवरायांचा जेव्हा जेव्हा अपमान या महाराष्ट्रात झाला तेव्हा प्रधानमंत्री असो किंवा कोणीही असो त्यांना घुडके टेकावे लागेल, असंही ते म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घोर अपमान होऊन सुद्धा ते लोक भावनेचा उद्रेक दडपशाहीने खतम करू इच्छित. त्यांचे रक्त मराठ्यांचं नसून काही वेगळे रसायन त्यात भरलं आहे, हे शोधण्यासाठी आता गरज आहे, असे बोलले. जाणून घेऊया ते अधिक काय बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले. वाढवण बंदराच्या संदर्भात एक भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता. तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांना काळे झेंडे दाखवले, त्यांचा
निषेध केला. मोदी गो बॅक, मोदी गो बॅक, मोदी परत जा, अशा घोषणा दिल्या. मोदींनी पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि जो संतापाचा लावा इथे उसळला महाराष्ट्रात, त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल. त्याच्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली. प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे. उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी. याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम, महाराष्ट्राविषयीचं प्रेम, आत्मीयता हे असण्याचं कारण नाही. पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो. प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे. त्यातून सुटका करण्यासाठी या संकटातून, पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही. ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात झालाय, या सरकारकडून झालाय, मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे. मोदींनी त्यांचं काम केलं, महाराष्ट्राचं काम करेल. मोदींनी जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही. उद्या 11 वाजता सन्माननीय शरद पवारजी, माननीय उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोलेजी यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व घटक, लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील. प्रधानमंत्र्यांना जर खरोखर अशा घटनांचं गांभीर्य असतं, दुःख असतं, तर 5 वर्षापूर्वी पुलवामात आमच्या 40 जवानांची हत्या झाली, तेव्हाही त्याने देशाची माफी मागितली असते. जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय त्याबद्दल माफी मागितली असते. महिलांवरील अत्याचारात वाढ होते आहे त्याबद्दल माफी मागितली असते. पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, पावलं टाकायची, ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे, हा राजकीय विषय आहे. ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल. या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजावली आहे शिवरायांच्या अपमानात, त्याचा तपास कोण करणार? आरोपींना अटक कोण करणार? शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली काही कोटींची? त्यांची नावं कधी समोर येणार? सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे, त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? आणि पुतळ्यामागचं जे ठाणे कनेक्शन आहे, तर ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर, त्याचा राजीनामा कोण घेणार? त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही. त्यांनी असं देखील उल्लेख केलेला आहे की काँग्रेसने सावरकरांची माफी का नाही मागितली, असा देखील उल्लेख त्यांनी केलेला आहे. छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांशी मी म्हणून तर म्हणतो ना, ही राजकीय माफी आहे. मी जे म्हणतोय प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं आहे.
वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही. वाटल्यास तुम्ही प्रधानमंत्र्यांनी आमच्या 6 सोनेरी पानं हे सावरकरांचं पुस्तक आम्ही त्याला वाचायला पाठवू, प्रधानमंत्र्यांना वाचायला पाठवू. सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा. काँग्रेसनं काय करायचा काँग्रेसचा प्रश्न असेल, पण आपण वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही, त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागा. सर, इनमें जाना चाहिए। बताइए। प्रधानमंत्री महाराष्ट्र में थे, मालूम की घटना हुई, उसको लेकर उन्होंने माफी मांगा। उन्होंने ये भी कहा कि जब पीएम पद के लिए मेरे नाम की घोषणा की गई थी तो मैं शिवाजी महाराज के समाधि में जाकर मैंने ध्यान किया था। इस तरीके से देखते हैं घटना का। देखिए, प्रधानमंत्री कल महाराष्ट्र में आए थे, मुंबई में आए थे। मुंबई के लोगों ने उनके काले झंडे दिखाकर स्वागत किया। अब देखा होगा पालघर में गए, वहाँ भी आदिवासी मछुआरे हमारे जो है हजारों की संख्या में मोदी जी को काले झंडे दिखा रहे थे, मोदी गो बैक की घोषणा कर रहे थे। प्रधानमंत्री ने देखा कि छत्रपति शिवाजी महाराज का जिस तरह से अपमान इस राज्य में हुआ है और उनके ही सरकार ने किया, उनके बाद महाराष्ट्र का जो जनमानस है बहुत ही संतप्त हुआ है। एक आग लगी है हमारे मन में। अगर ये मामला ठंडा नहीं हो गया तो हमें महाराष्ट्र में घूमना मुश्किल होगा। ये राजनैतिक माफी है। महाराष्ट्र टॉप 10 मध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबायची। अशाच बातम्यांसाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा 4 अत्याधुनिक EECP TS3 वसुमेडिटेक USFDA अप्रूव्ड मशीन्स युक्त हॉस्पिटल। 70% से 100% तक की ब्लॉकेज, हार्ट फेलियर और कमजोर हृदय का EECP TS3 मशीन्स द्वारा इलाज। डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव। एड्रेस त्रिमूर्ति नगर, गजानन महाराज मंदिर के पीछे, नागपुर। वेबसाइट www.eecpssh.com। कॉन्टैक्ट नंबर 7083493268 और 8390381479।